तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहात तिथे तुमची ऑनेस्टी खूप महत्वाची आहे. समज के समजाना म्हणजे ऍक्टिंग. संस्कृतमध्ये काय म्हणतात की बाबा नाट्यशास्त्रात असं लिहिलंय की पात्र म्हणजे भांड आणि नट म्हणजे नटाने पाण्यासारखं असावं. आता तू ठाकरेमध्ये एक भूमिका केलेली आहे. हो. ते आता तू आम्हाला जेव्हा क्लिप दाखवली तेव्हा मला वाटलंच नाही की तो तू आहेस. आणि तू जे बोलला की बॉडीली पण प्लस कॅरेक्टरचा जो तू पकडलेला टोन, जो सूर पकडला होता आणि कॅरेक्टरची जी अस्वस्थता होती की तो ठाकरेंसमोर आहे आणि त्याला काहीतरी त्याला तो घेऊन आलाय आणि त्याची मंजुरी पाहिजे, पण त्याला धाकधूक आहे की तो एका पॉवरफुल माणसासमोर आहे. तर ही जी धाकधूक आहे ती त्या कॅरेक्टरच्या बिहेवियर मधनं, तर हेच की तू काय विचार केला होता आता हे आमच्या म्हणजे आता जसं तू बोलताना सगळं क्लिअर केलंस. ते फक्त ते माझं काम आहे की ते ऍज अन ऍक्टर डिलिव्हर करता आलं पाहिजे, ऑब्व्हियस आहे. तर ते आहे. आपण आता आता तू जसं मला एक डिटेलिंग सांगितलंस, जेव्हा तू माझ्याकडे म्हणजे माझं सिनेमातलं काम बघितलंस आणि मग तू ते एक्सप्लेन केलंस आणि ते तू व्यवस्थितरित्या एक्सप्लेन केलंस, पण ते जेव्हा अभिनय करतो तेव्हा ते फार कठीण होऊन हो, ते करणं आणि कठीण तुम्हाला ते डिलिव्हर करता आलं पाहिजे आणि ते सोप्या पद्धतीने ते पोचलं पाहिजे. ते सगळ्यात महत्वाचं आहे. कॉम्प्लिकेटेड करून काय उपयोगाचं नाहीये की मी असं करतो, माझा असा प्रयत्न होता आणि मी हे केलं, असं काही नाही. जे आहे ते दिसणार आहे आणि ते दिसलं तर ते लोकांना भावतं, कळतं. सो माझा अप्रोच हाच होता की जसं स्पीच आहे तो स्पीच पॅटर्न म्हणजे जावेद मियांदाद पाकिस्तान पूर्व क्रिकेटर होते. सो मोठा प्लेअर आणि नावाजलेला प्लेअर. सो त्यांचा एक बोलण्याचा एक पॅटर्न होता, एक तर उर्दू असल्यामुळे आणि मुळातच आता तुम्ही बघितलं तर क्रिकेट ते म्हणायचे नाही, क्रिकेट क्रिकेट असं म्हणायचे. जीभ जड होती, थोडासा स्लरिश त्यांची, ज्याला आपण असं तोतला असं जो व्हॉइस म्हणतो तसं त्यांची भाषा म्हणजे मुळात बोलण्याची पद्धत होती. त्यामुळे ते त्यांच्या भाषेत यायची. तर त्याच्याकडे मी खूप बारकाईने लक्ष दिलं. आणि मग जी बॉडी लँग्वेज आहे, मग प्लेअरची बॉडी लँग्वेज असते, एनर्जी असते, एक एन्थू असतो. भलेही रिटायरमेंट जरी असेल, रिटायरमेंट झाली असेल तरी सुद्धा ते शरीर असतं. त्या शरीरात कळतं की बाबा हे कसलेलं शरीर आहे किंवा एक प्रॅक्टिसचं एका प्लेअरचं शरीर आहे. मग त्यानुसार मग त्याची ती बॉडी लँग्वेज, बसणं, बघणं म्हणजे अस्वस्थ आहे मुळात दुसऱ्या देशात म्हणजे पाकिस्तान म्हणजे आपलाच भाग असला तरी नंतर आता याच्यानंतर आलेला आहे आणि पाकिस्तानमधनं हे आलेले आहेत. ऑलरेडी आपल्या देशामध्ये तणाव आहे किंवा त्यावेळेस आणखी जास्त होतं. तर त्यावेळेस मग ते कशा प्रकारे अप्रोच, इतक्या मोठ्या लीडरला ते भेटतायत, बाळासाहेबांचं मोठं नाव आणि त्याच्यात जाऊन त्यांना भेटायचंय, ते एक वेगळं रिस्पेक्ट आहे. त्यांना त्यांच्यासमोर आपली गोष्ट मांडायची आहे, आपला एक विषय मांडायचा आहे, तो त्यांना कळला पण पाहिजे आणि तो त्यांच्यापर्यंत पोहोचला पण पाहिजे, जेणेकरून ते हो म्हणतील आणि पाकिस्तानसाठी ते फायद्याचं असेल. या सगळ्या गोष्टींचं दडपण ते ठेवून ते बोलायचंय. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा मग तो विचार करून ती गोष्ट करण्याचा मी प्रयत्न केला. कितपत सक्सेस झालो माहिती नाही, पण ते आहे. आणि मग त्याची माझा कास्टिंग डायरेक्टर होता, सो रोहन मापुसकर कास्टिंग डायरेक्टर होता. रोहन मापुसकरचा मला फोन आला. मी माझ्या भावाचं लग्न होतं त्यावेळेस. सो मी त्या वरातीतच होतो आणि नुकतीच फिल्म रिलीज झाली होती आणि त्यांनी ती फिल्म बघितली. त्याचा मला फोन आला आणि तो म्हणला मला खूप आवडला असेल. तो म्हणला अरे वा, चला बरं आहे, ऍटलिस्ट पावती मिळाली. मग त्याने हे डिटेलिंग सांगितलं की असं असं आहे. सो मग ह्या गोष्टी होतात. कॅरेक्टर करताना, कॅरेक्टर असताना ऍक्टर स्वतः सेल्फ डोकावते की आता तू समज म्हणजे उदाहरण हे आहे, पण तू ज्या नवाज सर होते तुझ्या समोर आणि तू ऍक्टिंग करतोय, तर हे जे सेल्फ डोकावणं आहे याच्याबद्दलचे तुझे काय अनुभव आहेत किंवा ज्यांच्यासोबत तू काम केलं, कोच म्हणून किंवा नॉर्मली काम केलं? असं होतं. मी ज्यावेळेस आता ठाकरे करत असताना आमचा जेव्हा सीन होता, इथे कॅमेरा लागलाय, मला माझे तर आम्ही मुळात रोज भेटायचो, रोज प्रॅक्टिस करायचो, आम्ही रोज माझा सीन वाचायचो. मला तोंडपाठ होता सीन, त्याच्यामुळे मला टेन्शन नव्हतं. एकतर मला असं अरे बापरे पाठ करायचंय, लाईन्स पाठ करायचं असं मला काही नव्हतंच, कारण की आम्ही रोजच वाचन करायचो, रोजच सगळंच माहिती होतं. त्यामुळे आम्हाला एकमेकांचा रिदम माहिती होता. जे मगाशी मी बोललो की वेगवेगळ्या रिदम, तुम्हाला वेगवेगळ्या सूर तुम्हाला प्रत्येक रिलेशन नुसार कळायला हवा, तसंच मला रिदम माहिती होता त्यांचा. सो त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचं मला हे नव्हतं. म्हणून आम्ही जेव्हा रिहर्सल पण करत होतो,
मी त्यांचे डायलॉग्स काय आहेत, दादा इसके बाद ये है आपका ये है, ते पण मी त्यांना सांगत होतो. मला असिस्टंट्स बऱ्यापैकी मला ते म्हणले नंतर की अरे यार आम्हाला असं झालं की तू आता हे बोलणार पण आहेस, तू डिलिव्हर पण करणार आहेस, त्याच्या पलीकडे तू ते पण बघतो पण आहेस आणि तू हे सांगतो पण आहेस. ते होतं आणि ते डोकावतं. ते थोडंसं होतं. मी आता छावा करत असताना पण विकी बरोबर आता मी काम करत असताना, विकी बरोबर माझी सेकंड फिल्म आहे छावा. सो त्याच्यामुळे मी ते करत असताना मी अभिनय करतोय, मी बघतोय, तो स्पीच देतोय, मी त्याच्यासमोर उभा आहे, तो आम्हाला ते सगळं असं जसं सांगतोय, आम्हाला फार म्हणजे काय म्हणूया जोश क्रिएट करतोय आमच्यामध्ये, आमच्या सगळ्या योद्ध्यांमध्ये, आणि ते सगळं सांगतोय. पण माझं तिथं असायचं, मी बघतोय, माझं सगळं अभिनय सुरू आहे, पण त्याच्यात मग सगळं कट झाल्यानंतर तुम्हाला जर विचार भाई सही आहे ना सब, तर मी दिलं ना हा पाजी सब सब बढिया आहे तसं ना. आणि मग त्याला नाही पाजी आपने इसलिए थोडस आप वो असं वो वर्ड का आपका ये हो गया फिर ना क्रिसेंडो आप ऐसे करतो असं ते होतच. ते आहे, आता ते आलंय, आता काय म्हणूया करता करता करता, तर त्याच्यामुळे ते कुठून ना कुठून येतं. ते कॉन्शियस माइंड मध्ये त्या गोष्टी होतात. आणि नट पण तसा त्या प्रकारे मला रिस्पॉन्ड करतो. किंवा आता इतके सिनेमे झाल्यानंतर त्यानुसार मग ते होतं की बाबा हा काहीतरी सांगतोय तो काहीतरी फायद्याचा असेल. तर काही असं कोणी मला असं म्हणत नाही की कुछ मत बता चल रहने दे असं वगैरे म्हणत नाही. ते पण घेतात, तेवढ्याच स्पोर्टिंगली घेतात. ते कॅरेक्टरशी अटॅच होणं जे आहे ना, एक रोलिंग जे होतं की त्याच्याबद्दल कसं गाईड करतो त्यांना, कारण एक अटॅचमेंट झालेली असते, इमोशनली असेल किंवा पण ते होतं. आता तुम्ही आपण जे म्हणतो स्विच ऑफ स्विच ऑन जसं म्हणणं आहे, ते स्विच ऑफ स्विच ऑन ती प्रोसेस असतेच की बाबा तुम्हाला, मला बऱ्याचदा असं होतं, मी ज्यांच्याबरोबर काम करतो, आता मी परत जे ऍक्टर्स आहेत त्यांचे नाव घेणार नाही म्हणजे या अनुषंगाने, बिकॉज काय होतं ना, म्हणजे असं मी कधी कधी मग मी ऍक्टरला सांगतो की अरे यार वो फिल्म का हो रहा है, वो फिल्म में जैसा किया था ना वो इसमें भी वैसा हो रहा है, तो वो रिफ्लेक्ट हो रहा है तो वो अच्छा नहीं लग रहा है. मतलब ये सीन जो है ना उस फिल्म में जैसे किया था ना तुमने वो सेम अभी हो रहा है, तो वो थोडासा ध्यान दो. असं होतं. मग त्यावेळेस मग परत मदत लागते. मग परत हे तटस्थपणा आला पाहिजे, ते सांगता आलं पाहिजे, ती ऑनेस्टी असली पाहिजे. आपण हा विचार करायला नको की याला कसं वाटेल, याचा इगो दुखावेल का, मग याला त्याचं वाईट वाटलं तर माझ्या करिअरचं काय होईल, हा काय याचा विचार करण्याची काही गरजच नाही. कारण की तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये आहात तिथे तुमची ऑनेस्टी खूप महत्वाची आहे. ती ऑनेस्टी नसेल तर होणारच नाही. म्हणजे असं मला कधी चांगले पण अनुभव आलेत, कधी कधी वाईट पण अनुभव आलेत. असं नाही की चांगलेच अनुभव आलेत नेहमी, असं पण नाही झालंय. वाईट पण अनुभव आलेत. त्याचा वाईट अनुभव म्हणजे काय होतं, मग कोणीतरी हर्ट होतो, त्याचा इगो हर्ट होतो, मग तो नट मग थोडासा हे पण होतं. असं नाही की तसं नाही होत. पण मला त्याचा त्रास नाही झालाय किंवा मला असं नाही झालंय की त्याच्यामुळे मग माझं नुकसान झालंय, असं नाही झालं. मला त्याचा फायदाच झालाय. कुठल्या ना कुठल्या अंगाने मला त्याचा फायदाच झालाय. आणि मला असं नाही हे झालंय की अरे नाही अभि मेरा नुकसान हो, बिकॉज मी त्यांना प्रामाणिकपणेच ती गोष्ट सांगितलेली. मी प्रामाणिकपणेच प्रत्येक गोष्ट त्यांच्यासमोर ठेवली. भले त्यांचे मायनसेस असो किंवा प्लसेस असो. मायनसेस पण मी तेवढेच काटेकोरपणे सांगितलं की बाबा नाही, हे तुम्ही चुकताय तर चुकताय आणि तुम्हाला करायला पाहिजे. सो तुम्हाला अल्टिमेटली याचा फायदा झाला पाहिजे. कारण मला त्याच्यातनं काही फायदा होणार नाही, त्यांना जास्त फायदा होणार आहे. ऑब्व्हियस आहे, मला त्यांच्यापेक्षा जास्त शिकायला मिळतं या सगळ्या प्रोसेसमधनं. कारण की भले ही प्रोसेस म्हणजे रिटर्न एक प्रोसेस नसते, पण रिटर्न एक सिलेबस असतो. कारण मी जे 6 वर्ष शिक्षण घेतलंय, फॉर्मल एज्युकेशन घेतलंय, त्याच्यानंतर म्हणजे नंतर मग मी बराच माझ्या प्रोसेसमध्ये वेगवेगळ्या माझ्या गुरुजनांकडनं मी शिकतच गेलो. सो प्रत्येक टप्प्यावर माझ्या गुरु लोकांनी मला या सगळ्या गोष्टी शिकवत आलेल्या आहेत, आत्ताही शिकवतात. सो त्याच्यामुळे मी अपग्रेड होतच असतो. पण जेव्हा ऍक्च्युअल आपण प्रॅक्टिकल या सगळ्या गोष्टींवर जेव्हा आपण प्रॅक्टिकली अप्रोच होत असतो किंवा त्या मैदानावर आपण या सगळ्या गोष्टी करत असतो, तेव्हा तो एक वेगळाच अनुभव असतो. कारण की ऑब्व्हियस आता मी जेव्हा काम करत असतो तेव्हा मी नेहमी स्टुडंट्सना म्हणतो की ये क्रिकेट की तरह आहे किंवा कुठल्याही गेम सारखं आहे. काय गेम सारखं आहे. जेव्हा आपण जेव्हा शिकत असतो तेव्हा ही गोष्ट वेगळी आहे. जेव्हा आपण क्रिकेट शिकत असतो तेव्हा आपण बाउंड्री आहे, स्ट्रेट ड्राईव्ह आहे, आपण जे काय असतं कव्हर ड्राईव्ह आहे, स्विप शॉट आहे, हेलिकॉप्टर शॉट आहे, आपण हे शिकत असतो. त्याच्यातली टेक्निकलिटी शिकत असतो. पण जेव्हा आपण ऍक्च्युअल मॅच मध्ये जेव्हा उतरतो तेव्हा कुठलं असं नाही का मी हा बॉल आता मी असं मारेन, मी आता हा स्ट्रेट मारेन, असं नाही. जसा बॉल येणार आहे त्या प्रकारे तुम्हाला रिप्लाय द्यायचा आहे, त्या प्रकारे तुम्हाला बॅट फिरवायची आहे. तसंच अभिनय आहे की तुम्हाला जशा प्रकारे तुम्हाला डायलॉग येणार आहे, तुम्हाला त्यानुसार पॉझेसनुसार तुम्हाला त्याचं प्रॉपर रिसिव्हिंग एंडवर घेऊन तुम्हाला त्या पद्धतीने
समजवायचं आहे. म्हणून मला असं बेसिक सरळ स्पष्ट भाषेत सांगायचं तर समज के समजाना म्हणजे ऍक्टिंग. कारण की आपण हे समज के समजावतो ना, कारण की आपण समजतो. तू जे बोलतोयस, तू मला प्रश्न केलास, त्याचं मी त्याच वेळेस इतक्याच फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ते डोक्यात घेऊन त्याचा रवंथ केलं, ते समजलं आणि समजत माझे सेंटेन्स मेकिंग करत तुला समजावतं. अभिनय पण असंच आहे की आपण हे समज के समजाते हैं सामने वाले को, पण आपण लाईन्स मध्ये इतके इंडल्ज असतो आणि लाईन्सवर इतकं टेन्शन घेत असतो लाईन्सचं की त्याच्यामुळे आपण या गोष्टींकडे लक्षच देत नाही, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. फोकसचा मुद्दा असेल ना. फोकसचा मुद्दा ऑब्व्हियस आहे, तुमचा कॉन्सन्ट्रेशनचा मुद्दा. म्हणूनच ते म्हणतात ना की कॉन्सन्ट्रेशन, ऑब्झर्वेशन अँड इमॅजिनेशन. असं का नाही इमॅजिनेशन, ऑब्झर्वेशन, कॉन्सन्ट्रेशन? स्टॅनिस्लावस्कीने असं सांगितलंय ना, या 3 टप्प्यात कॉन्सन्ट्रेशन, देन ऑब्झर्वेशन अँड देन इमॅजिनेशन. असं पण असं बोललं असं कोणी, इमॅजिनेशन, ऑब्झर्वेशन अँड कॉन्सन्ट्रेशन. सो त्याला एक पद्धत आहे. आंगिकम वाचिकम आहार्यम, संस्कृत मधनं झालेलं आहे. कॉन्सन्ट्रेशन, ऑब्झर्वेशन, इमॅजिनेशन. आंगिकम वाचिकम आहार्यम, की पहिले शरीर न्यूट्रल करा. फ्लेक्सिबिलिटी तुमच्यात असली पाहिजे. तुमचं एक न्यूट्रल शरीर असलं पाहिजे, जे फ्लेक्सिबल असलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत मोल्ड होता आलं पाहिजे. फ्लेक्सिबल होणं म्हणजे काय? पात्र म्हणजे काय? भांड. म्हणून म्हणतात ना, संस्कृतमध्ये काय म्हणतात की बाबा, नाट्यशास्त्रात असं लिहिलंय की पात्र म्हणजे भांड आणि नट म्हणजे नटाने पाण्यासारखं असावं. त्या पात्राच्या प्रत्येक ह्याच्यात मोल्ड घेता आलं पाहिजे, त्या साईजनुसार, त्या शेपनुसार. तर तसं आहे. आणि मग ते आहार्यम, की बाबा तुम्हाला मग प्रत्येक सात्विक लेवलवर तुम्हाला ते इमोशन्स घेता आले पाहिजे. या सगळ्या गोष्टी. दादा, जेव्हा तू बायोग्राफिक फिल्म करतो, ठाकरे असेल किंवा आता छावा एक रेफरन्स आहेत, आणि जेव्हा तू अशा जे जॉनरच्या फिल्म आहेत, ज्याला फिक्शनल फिल्म आहेत, त्यावेळेस तुझ्या पद्धती काय असतात? कारण इथे काहीतरी रेफरन्सेस आहेत. आता फिक्शनल फिल्म्स ज्या असतात त्याला रेफरन्सेस नसतात, मग पण मी जसं म्हणालो, ऑब्झर्वेशन आणि इमॅजिनेशन या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे बेसिक्स, जे परफॉर्मन्सचे बेसिक्स म्हणूयात, ऍक्टिंगचे बेसिक्स म्हणूयात, या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने लक्षात घ्याव्या लागतात फिक्शनल याच्यात. बिकॉज मग तुम्हाला स्पीच पॅटर्न, मग तुमचे इमोटिव्ह लेवल, म्हणजे तुमचे इमोशन्स, या सगळ्या गोष्टी समजून मग अभिनयातले कंगोरे समजून घ्यावे लागतात. जे मी आता बोललो की मग तुम्हाला ऑब्झर्वेशन, की बाबा हे कॅरेक्टर भलेही असं नाहीये, म्हणजे मुळात रिअल लाईफ बेस्ड तसं, म्हणजे आपण जसं ऑटोबायोग्राफीज म्हणालो, बायोपिक्स जे आपण म्हणतो ते, किंवा हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स, पिरियडिक फिल्म्स पण हिस्टॉरिकल कॅरेक्टर्स, अशा या सगळ्या गोष्टी आपल्याला कुठे ना कुठे रेफरन्सेस मिळतात. पण समजा एक सायको थ्रिलर आपण करतोय आणि एक असं कॅरेक्टर आहे की ते खरंच काहीतरी असं मानसिकदृष्ट्या काहीतरी आजारी, आणि त्यांनी काहीतरी, आपण फॉर एक्झाम्पल रमण राघव म्हणूया. आता रमण राघव, पण तरी ते रेफरन्स काहीतरी मिळतील, पण खरंच आपल्याला असं माहितीच नाही आहे, किंवा अशी सिच्युएशन आहे की जी आपण फक्त इमॅजिन करू शकतो. अशा सिच्युएशन समाजात घडतात, पण आपण असं काही केलेलं नाहीये. तो त्याच्यासाठी मग मला त्या पद्धतीचा रिसर्च करावा लागतो, त्या पद्धतीचे रेफरन्सेस कलेक्ट करावे लागतात. मग ते रेफरन्सेस मला ऑब्झर्व करावे लागतात. त्याचे वेगवेगळे समजा डॉक्युमेंटरीज असतील, व्हिडिओज असतील, ते ऑब्झर्व करावे लागतात. मग ते इमॅजिन करावे लागतात. मग तिकडे मॅजिक इफ येतं स्टॅनिस्लावस्कीचं, की बाबा मी या सिच्युएशनमध्ये असेल, किंवा माझ्यासारखी व्यक्ती असेल, किंवा म्हणजे माझ्यासारखी म्हणजे ह्या कॅरेक्टर सारखी व्यक्ती त्यात असेल, तर मग ती कशा पद्धतीने रिॲक्ट करेल, काय करेल. मग तुम्हाला ते जास्त स्किल तुम्हाला त्या पद्धतीने डेव्हलप करावे लागतात. तर ते सगळ्या प्रोसेसमध्ये तू ट्रेनिंगच्या याच्यामध्ये आहे, तर तुझी काही प्रोसेस तयार व्हायला लागली का, किंवा तुला जाणवतं की हाय मला एक वेगळा हो, माझी आहे प्रोसेस, एक वेगळी प्रोसेस आहे. ती प्रोसेस मी काम करतोच आहे, किंवा जसं तू एका कॅरेक्टर बद्दल बोललास, ती माझी एक स्वतःची ती प्रोसेस आहे. त्यानुसारच मी ते काम करतो. मग ते कदाचित कुठे ना कुठे, कुठल्या ना कुठल्या कॅरेक्टरमध्ये ते दिसतं. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल माझी फुटफेरी नावाची फिल्म आहे, नेटफ्लिक्सवर आहे. त्याच्यामध्ये मी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आहे. मी आहे, गुलशन देवैया आहे, आणि आपला कुणाल राय कपूर आहे, सागरिका घाटगे आहे. सो त्या फिल्ममध्ये आम्ही दोघे म्हणजे पोलीस खात्याशी निगडीत अशी लोक आहोत, आणि आम्ही त्या पद्धतीचं काम करतोय. तर त्याच्यात आम्हाला ती मेंटॅलिटी काय असते, कशा प्रकारे काम करण्याची पद्धत असते, या सगळ्या गोष्टी समजून घ्याव्याच लागल्या. आणि म्हणजे मुळातच असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस, मग ते कशा पद्धतीने काम करतात, खूपच जास्त म्हणजे ऑफिशियल लेवलवर
म्हणजे क्राईमशी रिलेटेड या सगळ्या गोष्टी आहेत, पण ऑफिशियल लेवलवर पण तुम्हाला कशा पद्धतीने या गोष्टी कराव्या लागतात, प्रोटोकॉल्स कसे फॉलो करावे लागतात, तुम्हाला तेवढंच रिसर्च ओरिएंटेड कसं राहावं लागतं, म्हणजे थिअरेटिकल तुम्हाला अप्रोच कसा असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण फिल्म्स बघताना पण पोलीस खात्याशी म्हणजे समजा असा व्यक्ती आहे, संबंधित व्यक्ती आहे, तर तो असाच आणि त्या पद्धतीने कडक आणि हे असं नसतंच. तो प्रॉपर जर तुम्हाला त्या पद्धतीने म्हणजे आजचे आपण समजा कॉप बघितले तर ते तुम्ही इमॅजिन पण करणार नाही. तुम्ही असिस्टंट कमिशनर पोलीस समजा बघितलं, आज जो एक UPSC देऊन एक IPS कॅडरमध्ये तो व्यक्ती गेलेला आहे, तर तो त्याचा अप्रोच वेगळा असतो. त्याचा अप्रोच फक्त आणि फक्त असा एक काहीतरी कडक आणि स्टिफ बॉडी ठेवून आणि की अरे त्याचं असं बोलणारा नसतो, क्या किया तूने, असं नसतो. कारण की तो त्या पद्धतीने त्या वातावरणात वाढलेला आहे. तो फारच त्या पद्धतीने रिसर्च ओरिएंटेड आणि वाचन. आता UPSCचे तुम्ही स्टुडंट्स बघितले तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक विषयांवर त्यांचं काहीतरी म्हणणं असतं. प्रत्येक विषयावरचा त्याचा अभ्यास असतो. त्याचं लिटरेचर म्हणूया, इकॉनॉमिक्स म्हणूया, सोशल म्हणूया, काय प्रत्येक पॉलिटिकल व्ह्यूज म्हणूया, प्रत्येक गोष्टीवर करंट अफेअर्स या सगळ्या गोष्टींवर त्यांचं एक मत असतं. त्याच्यामुळे त्यांचा प्रत्येक डिपार्टमेंटशी काहीतरी त्या पद्धतीचा अभ्यास असल्यामुळे त्या पद्धतीचा अप्रोच त्यांचा तयार होतो. मग ती UPSC दिल्यानंतर समजा IPS कॅडर मिळालाय, सो IPS फक्त तो काय पोलीस आता तो खात्याशी संबंधित असल्यामुळे आता तो तसाच वागेल असं नाही होत. मग तो त्यानुसार त्याचा अप्रोच तयार होईल. तर तो अप्रोच आम्ही करण्याचा प्रयत्न केला. मग तो फिल्म बघा तर ऍटलिस्ट तो काहीतरी एक रिसर्च दिसेल किंवा बोलण्याची पद्धत, वागण्याची पद्धत, हे ते एखाद्या क्राईम सीनकडे बघण्याचा दृष्टिकोन असा वेगळा असतो. तुम्ही कधी इंटरव्ह्यूज पण बघा. IPS लोक जेव्हा बोलतात आणि PSI लोक बोलतात किंवा PI लोक बोलतात, जमीन आसमानचा फरक आहे. मी असं म्हणत नाही की मी कोणाची तुलना करत नाही. बुद्धिमत्ता प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते. पण त्या एका काय म्हणूया त्या लेवलचा किंवा त्या हुद्द्यावरचा तो एक वेगळा अप्रोच पण तयार होतो. सो त्यानुसार त्या स्टेटसनुसार पण गोष्टी चेंज होतात. सो आपण ह्या गोष्टीला पण म्हणजे जो सोल क्रिएट करायचा असेल त्या कॅरेक्टरचा, तर या अनुषंगाने पण तो करावा लागतो. तर तू ऍक्टिंग ट्रेनर असल्यामुळे किंवा टीचिंग करत असल्यामुळे तुला ऍज ऍक्टर कसा तुला फायदा होतो? तू ऍक्टिंग करत असताना तू दोन्ही पॅरलली काम करत ऍज अन ऍक्टर मला भरपूर फायदा होतो. बिकॉज काय होतं की म्हणजे मला शिकायला भरपूर मिळतं ऍज अन ऍक्टर. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे जर मी टेक्निकली सांगायला गेलो तर मला ना खूप कम्फर्ट लेवल क्रिएट होतं जेव्हा मी काम करतो तेव्हा. ऍज अन ऍक्टर जेव्हा मी काम करतो तेव्हा माझ्यात एन्झायटी नसते, टेन्शन नसतं. जेव्हा माझ्यासमोर कॅमेरा असतो तेव्हा मला एन्झायटी नसते, टेन्शन नसतं. नटाला सगळ्यात महत्वाचा फिअर का असतो माहिती नाही, पण तो असतो कॅमेराचा. ज्याच्यासाठी माणूस धडपड करत असतो कॅमेरावर येण्यासाठी, त्याचाच नंतर फिअर असतो. बिकॉज तो त्या कॅमेराचा विचार नाही करत, त्या कॅमेराच्या बिहाइंड कोण जी लोक आहेत ना त्यांचा विचार करत असतो की त्यांना काय वाटेल, सतत काय वाटेल, ते काय माझ्याबद्दल विचार. कोणाला काही पडलेली नसते. मी माझ्या बऱ्याच ऍक्टर्स म्हणजे जे काही स्टुडंट्स असतात ना, मी त्यांना तेच सांगत असतो की क्यों आप डरते हो यार, मुझे समझ में नहीं आता. म्हणजे तुम्ही बघा आत्ताच्या घडीतला म्हणजे माझ्या पद्धतीत म्हणजे माझ्या बघण्यातला नट पद्धत काय म्हणतोय आता रणबीर कपूर बघा. रणबीर कपूर तुम्ही कॅमेरावर इतका फ्रेंडली मी नट नाही बघितलंय म्हणजे आता बॉलिवूडमध्ये. रणबीर कपूरला बघा म्हणजे असं वाटतं की तो बोलतोय कॅमेरा बरोबर. इतका तो नॉर्मल असतो, इतका म्हणजे त्याचा फिजिकल अपिअरन्स इतका नॉर्मल असतो. तो बोलताना कुठलेही त्याचे सीन्स बघा, ऍक्च्युअल तो 1 to 1 त्या एक फिल्म आहे करण जोहरची, ती फिल्म आली होती जी, त्याच्यामध्ये तो बोलतोय. असं वाटतच नाही, तो असं वाटतं नॉर्मल बोलतोय. सो हे जे कॅमेरा फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो, हे बऱ्यापैकी नट होत नाही जे व्हायला पाहिजेत. आणि त्यांच्यात एक एन्झायटी असते, एक टेन्शन असते, एक नर्वसनेस असते. का माहिती नाही. लाईट्स आले, कॅमेरा आलं की ते थोडंसं हे होतं. ते होत नाही. सतत तुम्ही या सगळ्या म्हणजे प्रोसेसमध्ये असल्यामुळे. तर मला ते कधीच होत नाही. मला ही गोष्ट होत नाही. दुसरी गोष्ट, नट कोण आहे मला असं वाटतच नाही. तुम्ही किती मोठा स्टार असेल, स्टार फिअर असतो परत. जर प्रॅक्टिकली सांगायचं तर तुमच्या समोर बच्चन साहेब असतील तर तुम्हाला असं व्हायला लागेल की मी बघितलंय बऱ्याच ऍक्टर्सना ज्यांच्याबरोबर मी काम, जे ऍक्टर्स असतात, जे नवीन ऍक्टर्स असतात किंवा कॅरेक्टर आर्टिस्ट असतात, जेव्हा त्यांच्यासमोर अजय देवगण सारखा नट असतो त्यांच्या तोंडून असं होतं, शब्द निघत नाही.
काजोल मॅम असतात तेव्हा त्यांना असं होतं, मी बघितलंय बऱ्याच ऍक्टर्सना, की त्यांना असं होतं की आता कसं डिलिव्हर करायचं, कसं बोलायचं, बिकॉज ते नट म्हणून त्यांना किंवा एक कॅरेक्टर म्हणून बघतच नसतात, ते स्टार इमेज म्हणूनच बघत असतात. स्टार इमेज बघत असल्यामुळे त्यांना होतच नाही मग. सो हे कशासाठी व्हावं? मी एक जसं ऍक्टर आहे तसं तो एक ऍक्टर आहे, माझा को ऍक्टर आहे. सो त्याच्याबरोबर मी जसं आहे तसंच मी बोलणार आहे. मी तुझ्या इमेज मध्ये मी नाहीये ना. मी आत्ता इथे न्यूट्रल आहे, या स्पेसमध्ये मी न्यूट्रल आहे. या स्पेसमध्ये ना तू म्हणजे कुठलाही मोठा नट नाहीयेस किंवा मी एक कोणीतरी एक छोटा ऍक्टर नाहीये. आपण दोघेही कॅरेक्टर आहोत आणि आपण कॅरेक्टर म्हणूनच डील करूयात आणि कॅरेक्टर म्हणूनच आपण एकमेकांबरोबर बोलूयात. ते होईल तेव्हाच तो कॅमेरा फिअर जातो आणि सगळ्या गोष्टी जातात. पण बऱ्यापैकी नटांचं तेच असतं की ते कुठेतरी हरवतात जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी येतात तेव्हा, आणि हरवायला लागले की मग थोडं कठीण होतं. मला हे विचारायचं होतं की तू खूप वेळा तो शब्द घेतला न्यूट्रल असणं, तर ते राहण्यासाठी तू काय एक्सरसाइज करतो का, किंवा ती एक स्वतःला माइंडला एक सवय लावणे गरजेचं आहे की न्यूट्रल राहणं दुसऱ्या कुठल्या? म्हणजे मी सवय लावतो, म्हणजे आता नॉर्मली आपण जेव्हा ऑब्झर्व करतो जसं मी सांगितलं, तर तेव्हा बऱ्यापैकी मी हा विचार करतो की माझ्या गोष्टी लागू म्हणजे माझे विचार मी थोपणार नाही एखादा कॅरेक्टर करत असताना. माझ्या आयडिओलॉजीज ज्या असतात त्या मी थोपणार नाही. मी त्या कॅरेक्टरच्या त्या पात्राच्या अनुषंगानेच याचा विचार करेन. याला मी न्यूट्रल म्हणतोय. तसंच फिजिकल अप्रोच, जसे मी लीडिंग पॉइंट सांगितले, आपल्या शरीराला प्रत्येक आपल्या वॉकला एक लीडिंग पॉइंट्स असतात. जसं मी बोलण्याला एक लीडिंग पॉइंट्स जसे सांगितले, तसे वॉकला पण असतात. कोणाची चेस्ट पुढे असते, चेस्ट लीड करत असते, कोणाचा फोरहेड लीड करत असतात, कोणाची चिन लीड करत असते, कोणाचा थ्रोट लीड करत असतं, कोणाचा ओटीपोट, कोणाचा पोट, कोणाचे खांदे लीड करत असतात. अशा प्रत्येकाचे लीडिंग पॉइंट वेगवेगळे असतात. सो प्रत्येकाची चाल वेगळी आहे, तर तसं प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सो त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने त्या न्यूट्रलिटीचा विचार करतो, म्हणून मी हा न्यूट्रल शब्द वापरतोय. आणि न्यूट्रल शब्द फक्त याच गोष्टीशी येत नाही, तुमच्या बिहेवियर बरोबर पण येतो. तुम्हाला ग्राउंडेड राहायला पाहिजे. आपण काय मोठं काय रॉकेट सायन्स म्हणजे कोरोनाच्या इंजेक्शनचं काय आपण लावलेलं नाही. सो त्याच्यामुळे तुम्ही तेवढं ग्राउंडेड राहायला पाहिजे. तुम्ही काय जग वाचवायला निघालेलं नाहीये. तुम्ही तुमचं काम करता, त्याच्यामुळे तुम्ही तेवढेच हंबल राहायला पाहिजे. तेवढंच प्रत्येकाबरोबर तुम्ही छान व्यवस्थित राहायला पाहिजे, रिस्पेक्ट दिला पाहिजे, जेणेकरून मग तुमच्यात ती न्यूट्रल अप्रोच तुमचा राहील, तुमच्यात अहमपणा येणार नाही. तर ते फार महत्वाचं. आणि ऍक्टरच्या एन्झायटी बद्दल तू बोललाच आहे, पण अजून काय ऍक्टरच्या एन्झायटी असतात, किंवा तू तुझ्या ऍक्टर सोबत कशा त्या एन्झायटीवर? एन्झायटी जातात त्याच्यासाठी वेगवेगळे एक्सरसाइजेस असतात. जेव्हा मी माझ्या नटांबरोबर काम करतो ती एन्झायटी काढण्यासाठी. पण ते कसं आहे की तुम्हाला त्याला जास्तीत जास्त वेळ देता आला पाहिजे आणि तुम्हाला त्याच्यासाठी बेसिक लेवलवर काम करता आलं पाहिजे. म्हणजे एकतर नो अबाउट युअर सेल्फ फर्स्ट ॲज अन ॲक्टर, की बाबा माझ्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी लॅक करतात किंवा काय प्लसेस आहेत आणि काय मायनसेस आहेत, या गोष्टी कळल्या पाहिजेत. त्या तुम्ही हॅपीली बेसिकली ॲक्सेप्ट केल्या पाहिजेत, की बाबा हो, कुठेही इगो न ठेवता की हो माझ्यात या गोष्टी आहेत आणि मी या गोष्टी ओव्हरकम करणार. ह्या गोष्टींवर काम करत करत तुम्हाला काय म्हणूयात ती प्रोग्रेस मिळेल, ती ग्रोथ मिळेल. पण हा फर्स्ट ॲक्सेप्टन्स माझा असला पाहिजे. तर तेव्हा जो असतो तो येतो जेव्हा, तेव्हा तुम्हाला निश्चितच तुमच्यात बदल होतो. सो मी बऱ्यापैकी काम करताना तशा पद्धतीची एक प्रोसेस तयार केलेली आहे, की जेणेकरून त्यांच्यातला या सगळ्या गोष्टींचा एक ग्राउंड रियालिटी क्रिएट होऊन त्यांना त्या पद्धतीने घडता येईल. सो म्हणून मी जे म्हणलं की न्यूट्रल अप्रोच, तो न्यूट्रल अप्रोच तुमच्या, जसं मी सांगितलं की प्रत्येक कामात आहे, तो न्यूट्रल अप्रोच जर ठेवला तुमच्या व्हॉइस एक्सरसाइजेस करताना, तुमचे ब्रीदिंग एक्सरसाइजेस करताना, तुमचे कुठलेही फिजिकल एक्सरसाइजेस जे असतात किंवा इमोशनल एक्सरसाइजेस असतात, ह्या सगळ्या जेव्हा गोष्टी करणार आणि त्याच तुम्ही त्या पद्धतीने, जसं मी कॅमेरा फिअर सांगितलं तसं प्रत्येक गोष्ट, स्टेज फिअर असतो कोणाला ऑडियन्स फिअर असतं, असं प्रत्येकाला वेगळा फिअर असतो. तो फिअर तुम्ही त्या पद्धतीने मग काढता आला पाहिजे आणि त्याच्यासाठी मग काही सेट्स एक्सरसाइजेसचे मी तयार केलेले आहेत, जेणेकरून तो फिअर त्यांचा जाईल. दादा, तू फॉर्मल एज्युकेशन घेतलेलं आहे, ललित कला केंद्रामध्ये 3 वर्ष आणि NHD मध्ये 3 वर्ष. तर त्याचं एक शास्त्र शुद्ध आपण बोललेलोच आहे शिक्षण असतं, आणि बाहेर पडलं मार्केट वेगळे, मुंबईमध्ये आलं तर ते पूर्णच मार्केट वेगळे. तर त्यावेळेस तू स्वतःला स्वतःमध्ये बदल कसे केले स्वतःच्या माइंडसेटमध्ये,
आणि आत्ताच्या मुलांना काय सांगशील, जे बघणारे आहेत, थिएटरची मुलं आहेत किंवा फिल्म करणारे, मुंबईमध्ये राहणारे, महाराष्ट्रात राहणारे? हा, सो बेसिकली काय आहे की मुळात मी शास्त्रशुद्ध एज्युकेशन घेतलेलं आहे. त्याच्यापूर्वी मी थिएटर करायचो, पण ते आपण हौशी नाटक म्हणूया, किंवा आमच्याकडे, मी विदर्भातला आहे मुळात. सो चंद्रपूर डिस्ट्रिक्ट, नागभीड तालुका आहे माझा. नागभीडलाच मी राहतो. माझं मूळ गाव नागभीडपासून, तालुक्यापासून 3 किलोमीटरवर आहे, बोथली नावाचं. पण आता माझे आई वडील तिकडे सेटल झालेत नागभीडला. सो तिकडे मुळातच थिएटर असं नाही आहे. आमच्याकडे झाडीपट्टी रंगभूमी आहे, पण ती एक गाव पातळीवरचं एका म्हणजे समजा लोककलेतनंच निर्माण झालेली, आज थोडी कमर्शियल लेवलवर ते आलेलं आहे. सो दंडारचाच एक्सटेंडेड फॉर्म आपण म्हणूया. आमच्याकडे दंडार एक लोककला आहे, त्याचाच एक्सटेंडेड फॉर्म आहे. सो त्यामुळे त्या पण बऱ्यापैकी ग्रो झालंय आज. पण ती शेतकऱ्यांसाठी नाटक, त्यांच्या करमणुकीसाठी, त्यांच्या मनोरंजनासाठी ती नाटकं असतात. आणि थोडासा फिल्मी टच असतो त्याला. आणि ती नाटकं 10 म्हणजे समजा 9-10 वाजता सुरू झाली, ते सकाळी 5 पर्यंत त्यामुळे तू चालतात. काम केलेलं आहे? नाही, मी नाही केलंय. मी त्यात काम, मला ऑफर झाल्या. आणि तिकडे असं आहे की जेव्हा तुम्ही इकडे बॉलिवूडमध्ये काम करता किंवा थोडे चमकता, म्हणजे काही पण, म्हणजे आता हे बॉलिवूड सोडा, तुम्ही मराठी सिरियलमध्ये एक छोटासा पण कॅरेक्टर केलंय, छोटासा कॅरेक्टर केला, तरी तुम्हाला सिरियलमध्ये जेवढा पर डे नव्हता, त्याच्यात 4 पट 5 पट पैसा तुम्हाला तिकडे मिळतो. इतकं पण असतं की तुम्हाला सिरियलमध्ये तुम्ही एक छोटीशी भूमिका केली आहे, पण तुम्हाला तिकडे मग लागतं की या सिरियलचे फेम, हा, या सिरियलचे फेम, आणि असं आणि तुम्हाला भरपूर पैसे मिळतात. मला तर, मी जेव्हा म्हणजे सिरियल सुरुवात केली आणि मला चांगलं इकडे हे झालं, त्यावेळेस मला जे मी म्हणजे त्यावेळेस मला पर डे जेवढा नव्हता, त्याच्या 4 पट पैसा मला हे होता, आणि विथ फ्लाईट. पर डे त्यांनी, म्हणजे पर डे म्हणजे पर शो ऑफर केला, आणि फ्लाईट तुम्ही हे करा आणि या, आणि सगळं इतकं हे होतं. म्हणजे इतका पैसा आहे तिकडे. तू का नाही केलं? सीझन असतं. नाही, मला इंटरेस्ट तसा, म्हणजे ज्या पद्धतीचं ते आहे, असं नाही की नाही म्हणत, ते काय त्या सिच्युएशनवर डिपेंड करतं. पण आत्ता या घडीला तरी हे नाही. छान असतं, मजा येते. मी जेव्हा गावाकडे असतो तेव्हा नेहमीच जातो. मी दिवाळीला गेलो, कारण दिवाळीला ते असतं मुळात, त्या दरम्यान असतं, थंडीच्या काळात. बिकॉज काय, आमच्याकडे पेरणी होते, पेरणीनंतर हे सगळं झाल्यानंतर जेव्हा मुळात जेव्हा कापणीला येतं धान, त्यावेळेस ते सगळं झाल्यानंतर काही मग काळ म्हणजे मुळात शेतकरी रिलॅक्स जेव्हा असतो, त्यावेळेस ती नाटकं होतात त्यांच्या मनोरंजनासाठी. तर ती दिवस म्हणजे रात्रभर तो प्रोग्राम असतो. त्या आमच्याकडे एक मंडई एक प्रकार असतो. मंडई म्हणजे जत्रा, गावात जत्रा असते, आणि मग त्याला पण एक हिस्ट्री आहे की मंडई तिथे प्रॉपर जत्रा भरते, आणि मग तुमच्याकडे पाहुणे येतात. मग त्या पाहुण्यांना ते येऊन शेतकरी ठेवणार कसे, मग त्यांच्या मनोरंजनासाठी मग ते कार्यक्रम असायचे. मग रात्री ती येणार, मग ते पूर्ण रात्रभर कार्यक्रम बघणार, आणि पाहुणे मस्त छान रात्री पाहुणचार करणार, आणि मग ते कार्यक्रम बघणार, आणि सकाळी आपल्या गावाला निघून जाणार. अशी ती पद्धत आहे आमच्याकडे. तर ते खेडेगावांमध्ये तिकडे ते होतं. त्यामुळे आम्ही मी नाटकं बघितली आणि मला आवडतं. नाटकाचं इन्स्पिरेशन तिथून मिळालं का? हा, तर नाटकाचं इन्स्पिरेशन मला तिकडनं मिळालं. आणि रस्ता नाटक आमच्याकडे व्हायचे, रस्ता नाटक आम्ही बघायचो. मी कामं करायचो त्यात बऱ्याच रस्ता नाटकांमध्ये आमच्याकडे. आणि परत नकला आहे ते करून मग मला या सगळ्या गोष्टींबद्दल म्हणजे इंटरेस्ट क्रिएट झाला. मी डान्स करायचो. डान्समध्ये मला फार आवड होती. सो मी तसं टेक्निकल शिकलो नाही. मी भरतनाट्यम शिकलो 2 वर्ष, पण त्याच्यानंतर तसं त्याच्यात मुळात काही केलं नाही. पण मला फिल्मी सॉंग्स आणि या सगळ्यांच्या डान्समध्ये फार इंटरेस्ट होता. सो मग मी ते करत होतो. मग ते करता करता मग मला असं वाटलं की आता आपण ह्याच्यातच एज्युकेशन घ्यायला पाहिजे. पण पूर्वी मला तेवढं माहिती नव्हतं. मी कधीच सांग 2004 मध्ये मी ललित कला केंद्रामध्ये होतो. सो मी हॉटेल मॅनेजमेंट करणार होतो 12वी नंतर. मग मला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये पण इंटरेस्ट होता. सो मी ते करणार होतो दीना इन्स्टिट्यूटमध्ये. आणि त्याच्या निमित्ताने मला पुण्याविषयी माझं सुरू झालं. म्हणजे की म्हणलं, आणि माझं असं होतं की कुठलंही एज्युकेशन मी घेईन, पण सायमल्टेनियसली मी अभिनयात काम करत राहीन, थिएटर करेन, काय करेन,
फॉर्मल एज्युकेशन तोपर्यंत मी विचार केला नव्हता. सो मग मी हॉटेल मॅनेजमेंट विषयी विचार केला आणि त्याच दरम्यान मला आठवलं की माझ्या वडिलांनी एक कात्रण आणलं होतं पेपरमध्ये आणि त्याच्यात जाहिरात होती ललित कला केंद्राची. आणि मग मी ललित कला केंद्राचा फॉर्म भरला. ललित कला केंद्राला ॲडमिशन मिळाली. मग त्यानंतर प्रवास सुरू झाला. ललित कला केंद्राचा पण फार ते मजेशीर हे झालं होतं की माझ्या आईवडिलांना असं सुरुवातीला थोडासा सपोर्ट नव्हता. मग आणि तिकडे पण असंही होतं की तसं ऑफिशियल हे नाहीये. माझा नंबर BAMS ला पण लागला होता. सो असं वाटत होतं घरच्यांना, माझ्या वडिलांना खूप वाटायचं डॉक्टर व्हावं, कुठल्याही पद्धतीने डॉक्टर व्हावं. आत्ताही माझ्या मागे असतात की PhD कर, डॉक्टर हे लागलं पाहिजे असं. सो त्याच्यामुळे हे डॉक्टर व्हावं असं वाटायचं त्यांना. तर मला असं होतं की नाही, आपण हेच करायला पाहिजे. सो मग जेव्हा आम्ही फोन केला तेव्हा ललित कला केंद्राच्या ऍडमिशन्स म्हणजे ऍडमिशन्स नाही, फॉर्म्स ज्या होत्या, आता तर इंटरनेट आणि ते सगळं झालेलं आहे. तर त्यावेळेस पण ते डेडलाईन संपली होती. त्यावेळेस अर्ज पाठवावे लागायचे. मग ते अर्ज आमच्या HODकडे, त्यावेळेस जे HOD होते सतीश आळेकर सर, त्यांच्याकडे यायचे. त्याच्यानंतर मग तो फॉर्म जायचा आणि मग तो फॉर्म हे करून मग तुम्ही भरवायचा. मग ते इंटरव्ह्यूचा कॉल यायचा. सो ते डेडलाईन गेली होती. मग त्याच्यात आमच्याकडे मग मी 2-3 दिवस जेवण केलं नाही. मी सांगितलं मी जेवणारच नाही, मला ऍडमिशन करायची आहे हे ते. मग माझ्या आई वडिलांनी फार त्यांना विनवण्या केल्या. मग त्यांनी आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही युनिव्हर्सिटीच्या नावाने आणि आमच्या नावाने अर्ज करा. मग ते युनिव्हर्सिटीने ते आम्हाला सपोर्ट करून मग आम्ही जेव्हा एंट्रन्स एक्झाम होती त्या एंट्रन्स एक्झामला हजर होऊ शकलो. कारण की आम्ही सांगितलं की आम्ही फार रिमोट एरियात राहतो, त्याच्यामुळे असं तर ते मिळालं होतं आम्हाला असं करून. भाषेचं जे आपण आता म्हणजे ऑफ कॅमेराही बोललो होतो की विदर्भातला आहे तो एक भाषेचा आहे, एक पुण्यातले एक प्रमाण मराठी आहे आणि त्याचा खूप एक वेगळा आहे आपल्याकडे वेटेज आहे वेगळं. जेव्हा विदर्भातला किंवा बाहेरचा लहेजा असणारा भाषा असणारा मुलगा येतो त्या ललित कला केंद्रामध्ये शिकायला, त्यावेळेस त्याला न्यूनगंड येतो का, किंवा तू भाषेवर त्यावेळेस कसं काम केलं? आणि आता तू त्या मला काय चांगलं वाटतं की तू तो विषय घेऊन जे तू ऍक्टरला ट्रेन करतोय, म्हणजे तू फक्त तो भाषेत एका विदर्भातला मुलगा जो आता पूर्ण म्हणजे जगातल्या भाषा आहेत त्या भाषांना घेऊन तो ऍक्टरला ट्रेन करतोय. तर हे एक इन्स्पिरेशन किंवा म्हणजे आता ते काय आता म्हणूया आपण, काय असं असेल काहीतरी आपल्या याच्यात काम करता करता. पण ते मुळात घडत गेलं. मी काय कधी कुठे ठरवलं नाही. पण तू जसं म्हणालास ना न्यूनगंड, हो अगदी मी अगदी प्रामाणिकपणे सांगेन तर कुठलीच भाषा किंवा कुठलाच लहेजा हा वाईट आणि हा लहेजा मस्त आहे असं काही नसतं. प्रत्येक लँग्वेज किंवा त्या लँग्वेज मधला लहेजा, आपण म्हणूया डायलेक्ट ज्याला आपण म्हणतो, तो डायलेक्ट तितकाच गोड असतो आणि तितकाच सुंदर असतो. सो त्याच्यामुळे असं काही हे नसतं. पण आपल्याकडे लँग्वेज ह्या स्टेटस सिम्बॉल म्हणून पण कधी कधी उपयोग केला जातो. तो स्टेटस सिम्बॉल म्हणून कधीच यूज करायला नको असं मला वाटतं. फॉर एक्झाम्पल इंग्लिश, आपल्याकडे इंग्लिश ही लँग्वेज नसून इंग्लिश हे स्टेटस सिम्बॉल आहे. इंग्लिश तुम्हाला येत असेल तर काहीतरी वेगळं स्टेटस आहे. हे फार चुकीचं आहे. तसंच आपल्या मराठीमध्ये पण तसंच आहे. तुम्हाला प्रमाण मराठी येत आहे म्हणजे तुम्ही जगातल्या भारी, आणि दुसरं लँग्वेज तुम्हाला समजा लँग्वेज काय म्हणतो सॉरी लहेजा येतोय, तुम्ही समजा मराठवाड्यातले आहात किंवा तुम्ही विदर्भातले आहात किंवा तर तुम्ही खेडेगावातले, तुम्ही घाटी, तुम्ही अशा प्रकारे अप्रोच आहे. आता तरी तो बऱ्यापैकी दुरुस्त होतोय किंवा दूर होतोय. पण आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा तर भयंकर होता आणि ते कळायचं. म्हणजे मी जसं ऑफ कॅमेरा पण सांगितलं की काय काय तर म्हणजे हॉरिबल, म्हणजे तरी मी तुम्हाला बोललो नाही, इतकं हॉरिबल काही गोष्टी अशा झालेल्या आहेत. सो त्याच्यामुळे ते आहे. आणि मला असं वाटतं कुठल्याही विद्यार्थ्याला म्हणजे फक्त आपल्या एज्युकेशन म्हणजे ऍक्टिंग किंवा ऍक्टिंगशी निगडीत शिक्षण म्हणूया याच्याशीच हे नाही आहे रिलेटेड. हे कुठल्याही म्हणजे काय म्हणूया कोर्सेस मधल्या कुठल्याही वेगवेगळ्या कोर्सेस जे जे विद्यार्थी करत असतील, गाव पातळीवरून आलेले जे विद्यार्थी आहेत, त्यांनी जेव्हा ते शहरात येतात, पुण्यात मुंबईत, नाशिक, कुठेही मेट्रो सिटीज मध्ये जेव्हा ते येतात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण, कुठल्याच विद्यार्थ्याने हा न्यूनगंड बाळगू नये मला असं वाटतं. कारण की याच्यामुळे नुकसानच होतं, त्याच्यातनं काही फायदा होत नाही. मला असं वाटतं की त्या गोष्टीचा आपल्या भाषेचा त्यांनी आदर करायला हवा. तो आदर करून तो तसाच गोडवा ठेवून आपल्यात
आणि मग दुसऱ्या गोष्टींकडे त्यांनी वाटचाल करावी आणि ती भाषा शिकायला हवी. जसं ऍक्टिंगसाठी भाषा हे महत्वाचं एक माध्यम आहे आणि ते यायलाच हवं, तसं तुमची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ज्याला आपण विषय असं समजा म्हणतो, सो पर्सनॅलिटी डेव्हलप करताना सुद्धा भाषा हे मूळ त्याचा एक स्रोत आहे. तर आपण ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे की बाबा भाषा हे माझं माध्यम आहे, ह्याने माझी पर्सनॅलिटी डेव्हलप होणार आहे. म्हणजे मी प्रभावीपणे समोरच्या समोर मी स्वतःला पोर्ट्रे करणार आहे. तेव्हा भाषा ही फार महत्वाची आहे, पण त्याचा माज व्हायला नको तेव्हा, किंवा त्याचा माज करायला नको. ती भाषा आपण शिकायला पाहिजे आणि त्याचा प्रत्येक भाषेचा आपण आदर पण करायला पाहिजे. असं नाही की बाबा हा तू कुठून तरी वेगळा आलायस तर म्हणून मी तुला रेडिक्युल करेन, मी थोडंसं तुला डिमेन करेन, असं नको, असं व्हायला नको. जे होतं, आणि पूर्वी आम्ही जेव्हा शिकत असताना ते फारच व्हायचं, कारण की विदर्भातनं पण इक्का दुक्का यायचे किंवा इतरत्र महाराष्ट्रातनं कानाकोपऱ्यातनं एक 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 विद्यार्थी, उस्मानाबादचा एक विद्यार्थी, कुठे मराठवाड्यातनं आलेला, बीडचा किंवा कोकणातनं एखादा विद्यार्थी, बऱ्यापैकी पुण्या मुंबईतली, नाशिकची विद्यार्थी असे असायचे. त्याच्यामुळे एखादाच गुलाबटका यायचा आणि मग त्यांना तसं मला फार असं वाटायचं, मला प्रामाणिकपणे सांगायचं, मला खूप चिडचिड वाटायची, म्हणजे चिडचिड व्हायची माझी की अरे असं कसं हे ते, किंवा एखादा बॅचमेट आपल्याला म्हणतोय अरे तुला असं म्हणता येत नाही, तुला हे बोलता येत नाही, तेव्हा फार प्रचंड चिडचिड व्हायची. पण मला असे काही गुरु लाभले बऱ्यापैकी. अश्विनी गिरी, आमच्या अश्विनी ताई, तुम्हाला पण शिकवायला असतील ललितमध्ये, सो अश्विनी ताई लाभली मला, राजीव नाईक सर लाभले, प्रवीण भोळे सर, सतीश आळेकर सर, समर्ना खाते सर, अशी जेव्हा गुरु लाभले ना, या लोकांनी असं नेहमी सपोर्ट केला. मला असं कधीच हे नाही केलं. मी आळेकर सरांकडे, आमचे जे HOD होते त्यांच्याकडे गेलो, मी म्हटलं सर मला करायचं नाही, मला असं असं असं, माझे बॅचमेट्स म्हणतात की तू सीट वेस्ट करतोय फर्स्ट इयरला, सो तर मी आता मग मी नाही करत कंटिन्यू, जाऊ द्या, असं तसं. त्यांनी पण मला तेच सांगितलं होतं की नाही, असं आपण इतकी मेहनत करायची की आपल्याशिवाय ऑप्शन नाही राहिला पाहिजे, इथे असो किंवा बाहेर असो, आपण इतकं तयार झालं पाहिजे, इतका रियाज केला पाहिजे. सो ह्या गोष्टी पण भोळे सरांनी मला एक वेगळ्या लेवलवर खूप हेल्प केली. मेंटल लेवलवर मला जशी मी सांगितलं, अश्विनी त्यांनी मला खूप हेल्प केली. लिटरेचरसाठी मला राजीव नाईक सरांनी खूप हेल्प केली प्रचंड. तर हे मला गुरु छान लाभले. गुरु लोकांनी मला वेळोवेळी खूप मदत केली. तर त्या सगळ्या गोष्टींचा पण मला प्रचंड फायदा झाला. फॉर्मल एज्युकेशनचा कसा तुला फायदा होतो काम करताना? फॉर्मल एज्युकेशनचा प्रचंड फायदा होतो, बिकॉज तुमच्याकडे फॉर्मल एज्युकेशन आहे, ही तुमची आयडेंटिटी आहे आज इंडस्ट्रीमध्ये. चाहे तो ललित कला केंद्र असो किंवा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा असो, तुमच्याकडे ते म्हणजे शिक्का आहे NSDचा किंवा ललित कला केंद्राचा म्हणून मी म्हणत नाहीये, पण जेव्हा तुम्ही फॉर्मल एज्युकेशन प्रामाणिकपणे जेव्हा घेता, तेव्हा तुम्हाला तो टप्प्याटप्प्यावर तेवढाच फायद्याचा आहे. बिकॉज तुम्हाला त्याच्यातल्या टेक्निकॅलिटीज तुमच्या या फॉर्मल एज्युकेशनमुळेच कळलेल्या असतात, आणि तुम्ही खरंच प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास केला असेल तर तुम्ही त्या प्रॅक्टिकल एज्युकेशनमध्ये पण, म्हणजे प्रॅक्टिकली पण त्या व्यवस्थित अप्लाय करू शकता, एक्झिक्यूट करू शकता. अदरवाईज त्या करू शकत नाही. म्हणजे समजा मी MBBS केलं, मी डॉक्टर चं काहीतरी एक एज्युकेशन घेतलं, मला डॉक्टर व्हायचं आहे, पण मी प्रॅक्टिकल फील्डमध्ये समजा मी जेव्हा पडतो तेव्हा मला फक्त MBBS मी थिअरेटिकल काय केलं ते नाही ना. मला MBBS करत असताना प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो, त्याची प्रॅक्टिस करावी लागते, सर्जरीची प्रॅक्टिस करावी लागते, मला प्रॉपर 2 वर्ष इंटर्नशिप करावी लागते. तसंच आपलं पण आहे की बाबा प्रॉपर एज्युकेशन घेऊन त्या सगळ्या गोष्टीचं एक्झिक्युशन सोपं होतं. राईट. आता एक फॅड आलंय की आम्ही ऑनलाईन कोर्स करू किंवा क्रॅश कोर्स. ते सगळं फ्रॉड आहे, ते सगळं फ्रॉड आहे आणि त्यांनी काय होत नाही. म्हणजे मुळात त्याने जसा फायदा व्हायला पाहिजे तसा फायदा होत नाही. आजकाल प्रत्येकाला रेडी टू ईट वाली सवय लागली आहे, म्हणजे ते मॅगी काइंड ऑफ 2 मिनिट्स में तसं ते झालेलं आहे. पण ते 2 मिनिट्स म्हणजे अभिनय नाही आहे ना, की बाबा मी क्रॅश कोर्स केला 2-3 महिने आणि मग त्याच्यानंतर मी आता झालो ऍक्टर, असं होत नाही. तुम्हाला आज आपण 6 वर्ष एज्युकेशन घेतलंय, तुम्ही 3 वर्ष 6 वर्ष घेतलंय, तो असं नाही ना की बाबा तुम्हाला 3 वर्षात सगळं यायला लागलं, असं नाही होत. तुम्हाला आयुष्यभर आपण शिकत असतो. सो त्यामुळे ऑब्व्हियस आहे की तुम्ही 6 वर्षात शिकलात म्हणजे तुम्ही ग्रेट, तुम्ही 3 महिन्यात शिकलात म्हणजे तुम्ही नाही, असं पण नाहीये. पण जेवढं तुम्हाला 1-to-1
म्हणजे जेव्हा मला विद्यार्थी किंवा कोणी असं विचारतात, सेलिब्रिटीज मला ऑनलाईन सिकिंग आहे म्हणून, मी त्यांना पहिले नाहीच सांगतो. मला माहिती आहे मला पैसे चांगलेच मिळणार आहेत ऑनलाईन पण शिकवताना, पण त्याने काहीच होणार नाही. ना मी त्यांच्याबरोबर 1 to 1 त्या पद्धतीने अप्रोच करू शकणार, ना मला त्यांच्यातले काहीतरी काय म्हणूया आपण मायनसेस नीट आपण बघू शकणार नाही. आपण फक्त होमवर्क ओरिएंटेड काम करू शकणार, त्याला काही अर्थ नाही. आणि तुम्हाला जो रिझल्ट हवाय तो रिझल्ट दिसत नाही. आणि जसं मी सांगितलं की आजकाल मॅगीची सवय लागलेली आहे 2 मिनिट्स वाली, तर त्या 2 मिनिट्स मध्ये घडत नाही, तुम्हाला कळतच नाही 3 महिन्यात तुम्ही काय कशा पद्धतीचं काम केलेलं आहे. आणि मग आपल्याला असं वाटतं, मग त्यातल्या त्यात एखादी सिरियल कोणाला काही मिळाली तर त्यांना असं वाटतं की झालं मला आता आकाश ठेंगणे. असं पण होत नाही. तुम्हाला सतत सतत स्वतःला सिद्ध करत राहावं लागतं आणि सिद्ध करत राहण्यासाठी तुम्हाला स्वतःला अपग्रेड करत राहावं लागतं. त्यामुळे चांगले सिनेमे बघणं, चांगलं साहित्य वाचन करणं, वाचन फार महत्वाचं आहे. ते नसेल तर काहीच घडणार नाही. हा, म्हणजे चांगली कादंबरी, चांगलं नाटक हे वाचायलाच हवं, नाही तर कसं होणार. प्रवास वर्णन, या सगळ्या गोष्टी, आत्मचरित्र, या सगळ्या गोष्टी वाचायलाच पाहिजे. त्याच्या पलीकडे गुड फिल्म्स, वेस्टर्न फिल्म्स, आपण ज्याच्या ऑस्कर नॉमिनेटेड फिल्म्स किंवा विनर फिल्म्स या सगळ्या बघतो, कुठल्या कुठल्या फेस्टिवल्सच्या फिल्म्स, या फिल्म्स आता कुठे ॲपवर तर कशा प्रकारे आपल्याला अवेलेबल होतं, त्या फिल्म्स बघायला पाहिजेत. त्या फक्त बघण्यासाठी नाही, त्याच्यातनं आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. परफॉर्मन्सेसचे अप्रोचेस आपल्याला शिकायला मिळतात. आणि सतत कॉन्शियस अनकॉन्शियस आपले जे माइंड आहेत, या दोन्ही गोष्टीमध्ये आपण नट असा आहे की आपण जसं चित्रगुप्त आपण पुराणात म्हणतात की चित्रगुप्त आपलं सगळं लिहित असतो, नोट करत असतो, तसं आपल्या नट पण तसंच आहे. आपल्या नटाच्या इथे कुठेतरी ऍक्टर आशिष समजा आहे किंवा एक तसं तो चित्रगुप्त सारखा इथे बसला असतो आणि तो अनकॉन्शियसली कॉन्शियसली सगळं नोट डाऊन करत असतो. जेव्हा आपण एखादी गोष्ट वाचन करत असतो किंवा फिल्म बघत असतो किंवा आपण फिल्म बघतोय, तो कलेक्ट करत असतो. आणि ते कधीतरी कॉन्शियस अनकॉन्शियसली जेव्हा आपल्या डोक्यात इथे गेलेलं आहे, ते आपल्या अप्रोचमध्ये कधी ना कधी ते उतरतच, ते रिफ्लेक्ट होतच. जर तुम्ही ते सतत करत राहिलात, सतत तुम्ही बघत राहिलात, तर तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या परफॉर्मन्स स्टाईलमध्ये ते आपोआप उतरतं. त्याच्यासाठी तुम्हाला फोर्स पण नाही द्यावा लागेल. पण ते तुमची शिद्दत ती असली पाहिजे. ती शिद्दत नसेल तर, शिद्दत हा फार मोठा वर्ड आहे आपल्या फील्डमध्ये. ती शिद्दत म्हणजे तुम्हाला असलंच पाहिजे, तुमच्यात ती डिसिप्लिन असली पाहिजे. ते डिसिप्लिन असेल तर आपोआप त्या गोष्टी होतात. येस दादा. आणि ऍक्टर म्हणून जो रियाज तू काही मुद्दे सांगितलेलेच आहेत, पण ऍक्टरसाठी काही रियाज तू करतो का किंवा ऍक्टरला मी म्हणजे ऍक्टर्स लोकांना सांगतोच जेव्हा मी काम करतो ऍक्टर्स बरोबर. म्हणजे स्पीच एक्सरसाइजेस म्हणूया किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजेस आहेत किंवा इमोशनल काही म्हणजे इमोटिव्ह च्या गोष्टी आपल्या क्रिएट करायच्या असतात, त्याच्यासाठी बऱ्यापैकी एक्सरसाइजेस ज्या असतात त्या मी करतो नॉर्मली. जेव्हा मी क्लासेस घेतो तेव्हा पण करतो किंवा पण इतर माझ्या डोक्यात सुरू असतं त्याच्यासाठी मी वाचन करतो. वेगवेगळे जे बुक्स असतात, ऍक्टिंग बुक्स असतात, ज्या थिअरी ओरिएंटेड बुक्स असतात, त्या मी रिडिंग सतत करत असतो. स्टॅनिस्लावस्की म्हणूया, ग्रोतोस्की म्हणूया, मेयर होल्ड, आल्फिनार्तो, या सगळ्या लोकांचे काही ना काहीतरी मी या सगळ्या गोष्टी करत असतो. मायकल चेखव आहेत, स्टेला ॲडलर आहे, तर या लोकांचं बऱ्यापैकी मी वाचन करत असतो. युट्यूबवर आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी मिळतात. सो मेथड ऍक्टिंग विषयीच्या किंवा या सगळ्या गोष्टींचा अभ्यास सतत सुरू असतं माझा. आणि आपल्याकडे आता बुक्स मधनं पण बऱ्यापैकी गोष्टी प्रोव्हाइड होतात, तर त्या सगळ्या गोष्टींचा माझा एक स्वतःचा एक अभ्यास सुरू असतो. आणि मी नटांकडून पण प्रॉपर त्या प्रोसेसने म्हणजे अभ्यास करून घेतो. जसं मी सांगितलं की स्पीच ओरिएंटेड, ब्रीदिंग ओरिएंटेड, इमोशनल ओरिएंटेड, या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास करून घेतो. आणि त्यासाठी माझा एक स्वतःचा एक सिलेबस आहे. दादा, तू 6 वर्ष नाटकामध्ये शिक्षण घेतलं आणि फिल्म मध्ये आला, तर एक मीडियम शिफ्ट आहे. एका अर्थाने कनेक्शन आहे त्याच्यामध्ये, पण मीडियम शिफ्ट आहे. तर त्यावेळेस काय तुला अनुभव किंवा काय तू बदल करून घेतला स्वतःमध्ये? तर आता त्याच्यात कसं आहे, नाटक म्हणूया किंवा सिनेमा म्हणूया किंवा टेलिव्हिजन म्हणूया, हे माध्यम जरी वेगवेगळे जरी असले तरी हे एकमेकांशी परत कनेक्टेड आहेत. असं नाहीये की हा काहीतरी वेगळंच आहे आणि म्हणजे सिनेमा वेगळा आणि नाटक काहीतरी वेगळं आहे. आणि माझं म्हणणं आहे फक्त टेक्निकलिटीज वेगवेगळे आहेत.
आपल्याला त्या टेक्निकलिटीज कळल्या पाहिजेत. त्या ऍक्टिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणूया, डिरेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणूया, किंवा आणखी कुठल्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. असं नाहीये की वेगळं नाहीये, म्हणजे कुठलाही पॉईंट ऑफ व्ह्यू घ्या. म्हणजे समजा आता आपण सेट डिझाईन म्हणूया, किंवा सिनेमामध्ये सेट डिझाईन वेगळं आहे, ज्याला आपण प्रोडक्शन डिझाईन म्हणतो. तेच सेट डिझाईन नाटकामध्ये वेगळं आहे. तसंच अभिनयामध्ये पण आहे. तुम्हाला टेलिव्हिजनमध्ये अभिनय करताना तुम्हाला त्या टेलिव्हिजनच्या कॅमेराच्या सेटअपनुसार तुम्हाला परफॉर्मन्स डोक्यात घ्यावा लागतो, कारण की लेपल माईक आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यानुसार तुम्हाला अभिनय करावा लागतो. तुमचं प्रोजेक्शन काय असेल, व्हॉल्यूम लेवल काय असेल, एनर्जी काय असेल, इंटेन्सिटी काय असेल, या सगळ्या गोष्टींचा. तेच तुम्ही जेव्हा थिएटरमध्ये करता तेव्हा तुमच्याकडे फुट माईक असतं. तेव्हा फुट माईकनुसार तुम्हाला प्रोजेक्शन, व्हॉल्यूम लेवल आणि तुमचा लुक या सगळ्या गोष्टींचा अभ्यास किंवा या गोष्टींचा विचार करावा लागतो. बिकॉज ऑडियन्स प्रोसिनियममध्ये वेगळ्या लेवलवर आणि त्या लेवलनुसार ती असते. त्यानुसार तुम्हाला तुमचं काय म्हणूया, आय कॉन्टॅक्ट म्हणूया, या सगळ्या गोष्टी, आयलाईन म्हणूया, या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. तेच जेव्हा तुम्ही सिनेमामध्ये जेव्हा अभिनय करता, सिनेमाचा अभ्यास करताना तुम्हाला या टेक्निकलिटीजचा प्रामुख्याने लक्षात घ्यावा लागतो. लेन्सेसनुसार तुम्हाला अभिनय करावा लागतो. लेन्स काय आहे, तुमच्या क्लोजला तुम्हाला अभिनय वेगळा करावा लागतो, तुमच्या मास्टरला वेगळा करावा लागतो, तुमच्या OS ला वेगळा करावा लागतो, तुमच्या काय म्हणूया आपण व्यवस्थित, म्हणजे वेगवेगळ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जसं जसं तुमचे कॅमेरा अँगल्स चेंज होतात त्यानुसार तुम्हाला त्या गोष्टींचा पण एक विचार करून किंवा बॅक ऑफ द माइंड ह्या गोष्टींचा एक विचार करत लक्षात ठेवून तुम्हाला त्यानुसार गोष्टी डिलिव्हर कराव्या लागतात. बिकॉज तुमची क्लोजची लेन्स लागल्यानंतर तुम्हाला त्यानुसार, म्हणजे तुम्ही जास्त शेकी परफॉर्म करायला लागलात तर स्टेबलच होणार नाही ऑडियन्स, आणि ते शेकी झालं तर ते खाण दिसेल. त्यामुळे त्यानुसार तुम्हाला या सगळ्या गोष्टींचा विचार करावाच लागतो. बरोबर. तर तुझं कधी कॉन्सन्ट्रेशन गेलंय का काम करताना? म्हणजे एक कॉन्सन्ट्रेशन जाण्याचा एक प्रश्न आहे, आणि दुसरा इतक्या वर्ष तू काम करतोय, शिक्षणही घेतलं आणि सतत स्वतःला मोटिवेट ठेवणं किंवा जे काही ते होतं. कॉन्सन्ट्रेशन असं गेलं काम करताना गेलं नाही, पण हा असं होतं, सतत मोटिवेट ठेवणं फार गरजेचं आहे. तुमच्या लाईफमध्ये अशा भरपूर गोष्टी येतात, म्हणजे स्ट्रगल म्हणूया ज्याला आपण, आणि आयुष्यभर तो स्ट्रगल असतो, तो कोणाला चुकलेला नाहीये. तुम्ही कितीही मोठ्या पदावर गेलात तरी तो आयुष्यात तुम्हाला वेगवेगळ्या लेवलवर स्ट्रगल असतोच. पण ऑब्व्हियस आहे, हा मुंबईत तुम्ही राहणं किंवा मुंबईत आल्यानंतर सर्व्हाइव्ह करणं, तुमची कन्सिस्टन्सी तेवढीच महत्वाची आहे. आणि ती कन्सिस्टन्सी ठेवण्यासाठी तुम्हाला सर्व्हाइव्ह करत राहणं स्वतःला त्याच जिद्दीने आणि त्याच गोष्टीने, तो ऑब्व्हियस आहे त्या थोड्याशा तेव्हा कॉन्सन्ट्रेशन हलतं. पण त्याच्यासाठी मी भरपूर गोष्टी काही जसं मी सांगितलं की बाबा मला ऍक्टर व्हायचं, तर मला आणखी त्याच्यासोबत काही गोष्टी तयार ठेवाव्या लागतात. मग मी ऍक्टिंग कोच, डायलेक्ट कोच म्हणून मी कामं करत आलो. मी व्हॉइसिंग करतो, व्हॉइसिंग ज्याच्यातनं माझं रेव्हेन्यू जनरेट होईल. आणि ऍक्टिंग कोचचं कधी तुला डोक्यात आलं किंवा कधी? सुरुवातीपासूनच ते होतं, म्हणजे ऍक्टिंग कोच हे फार काय म्हणूया अचानकपणे घडलं. टीचिंग हे माझं प्रोफेशन त्यावेळेसच, म्हणजे जेव्हा मी ॲज अन ऍक्टर स्ट्रगल स्टार्ट केला तेव्हापासूनच होतं. पण हे मी एक सिनेमा केला, मला एक टपाल नावाचा चित्रपट मिळाला. लक्ष्मण उतेकर जे डिरेक्टर आहेत, आता नावाजलेले डिरेक्टर आहेत, छावा पण तेच करतायत. आणि लुक्का छुपी, कार्तिक आर्यन, कृती सेनन बरोबर, मिम्मी नावाचा चित्रपट त्यांनी केलेला, मोठे सिनेमॅटोग्राफर. सो टपाल नावाचा चित्रपट ते करत होते. त्यावेळेस मी नुकताच मुंबईत आलो होतो, नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा पास आउट होऊन, आणि मला ॲज अन ऍक्टर म्हणून स्ट्रगल करायचं होतं. तो मी ते करत होतो. त्याचे प्रोड्युसर जे होते ते मंगेश हडवळे होते, ज्यांनी टिंग्या नावाचा चित्रपट केला, नॅशनल अवॉर्ड मिळाला त्या सिनेमाला. सो ते प्रोड्युसर होते. मग मी त्यांना अप्रोच झालो. मग ते म्हणाले की माझ्याकडे आत्ता मी असा सिनेमा करत नाही, पण लक्ष्मण उतेकर नावाचे सिनेमॅटोग्राफर आहेत, बॉलिवूडचे मोठे सिनेमॅटोग्राफर आहेत, ते आत्ता फिल्म डिरेक्ट करतायत. टपाल नावाचा सिनेमा आहे, आणि त्यात जे बालकलाकार आहेत त्यात त्यांना ट्रेन करायचं आहे. त्याच्यात 6-7 बालकलाकार आहेत, 2 मुली आहेत आणि 5 मुलं आहेत. तर त्या लोकांना ट्रेन करायचं, तू करशील का? म्हणून मी म्हटलं हो, मी ट्रेन करेन, चालेल. आणि मग तिथनं माझा प्रवास सुरू झाला. मग ते मुळातच बॉलिवूडचं DOP असल्यामुळे मग बॉलिवूडच्या कलाकारांनी तो सिनेमा बघितला, डिरेक्टर्सनी बघितला. मग अझर चित्रपटाचे जे डिरेक्टर होते, टोनी डिसूजा, ज्यांनी बॉस केला, ब्लू केला, ते डिरेक्टर, त्यांनी मग तो सिनेमा बघितला. त्यांनी मग मला अझरला बोलवून घेतलं. मग अझरमध्ये मी इम्रान हाशमीला ट्रेन केलं, बाकी इतर नटांना ट्रेन केलं, मी स्वतः भूमिका केली अजय जडेजाची. सो मग ते झालं. मग असं हा प्रवास सुरू झाला माझा.
आणि भूमिका ज्या मिळतात तुला त्या कास्टिंग डिरेक्टर कडनं Casting तो director कडनं. डिरेक्टरला म्हणतो की बाबा मी काम करेल आणि हो. नाही असं मग काय होतं कास्टिंग डिरेक्टर मुळात मग त्याच्यामुळे माझे कॉन्टॅक्ट डेव्हलप झाले, लोकांना काम कळलं, डिरेक्टर्सच्या म्हणजे पर्यंत मी अप्रोचेबल झालो. मग डिरेक्टर आपल्याला जवळून जेव्हा बघतो, डिरेक्टरला आपली काम करण्याची पद्धत कळते, आपल्यातलं काहीतरी पोटेन्शियल्स दिसतात, तेव्हा मग स्वतः पण डिरेक्टर म्हणतो की तू हे कॅरेक्टर कर, मला असं वाटतं की तू हे कॅरेक्टर करावं. मग अशा प्रकारे पण गोष्टी घडतात. मग ते घडलं. थँक्यू सो मच. फार मज्जा आली मला तुझ्याबरोबर इंटरव्ह्यू, म्हणजे तू माझा इंटरव्ह्यू घेतलास त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि म्हणजे ज्या प्रकारचे तू प्रश्न विचारलेस, खरंच तू फारच सेन्सिबली प्रश्न विचारलेस. आणि म्हणजे तुझा जो अप्रोच आहे प्रश्न विचारण्यामागे आणि किंवा या चॅनलच्या मार्फत तू ज्या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे इंटरव्ह्यूज घेतोयस आणि ज्या पद्धतीने ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोयस किंवा तुझ्या ऑडियन्सना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोस, ते फार मला इंटरेस्टिंग वाटलं. आणि हा अप्रोच पण मला आवडला की जेणेकरून तुझ्या माध्यमातनं अशा बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पण पोचता येत आहे आणि तू पोचवतोयस, तू एक दुवा होतोयस. ही फार चांगली गोष्ट आहे आणि मला फारच आवडलं. आणि असंच तू काम करत राहा आणि असंच तुमचं चॅनल ग्रो करो. खरंच म्हणजे तुम्ही लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि फार मोठं म्हणजे तुमचा ग्रो व्हावा, रीच व्हावा, असं मी अगदीच म्हणजे तुमचं अभिनंदन करेन त्यासाठी.